संगमनेर तालुक्यातील साकूर येथील वीरभद्र विद्यालयामध्ये इयत्ता 5वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी एनसीसी युनिट सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांसह शिक्षकांकडून सुरू होती। यासाठी वीरभद्र माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य भाऊसाहेब खरात, पर्यवेक्षक पोपट सोनवणे आणि सुभेदार बाळशीराम झिटे यांनी 17 महाराष्ट्र बटालियन अहमदनगर येथे प्रत्यक्ष जाऊन पाठपुरावा केला आणि याचीच दखल घेत आज पुण्याचे लेफ्टनंट कर्नल साहेबराव शेळके, सुभेदार गणपत ठाणगे, सुभेदार बाळशीराम झिटे यांनी आज वीरभद्र विद्यालयास भेट देऊन ग्राउंड, मैदान फायरिंग, ड्रिल मैदान, रूम, ऑफिस, स्टॉक रूम्स या गोष्टींची प्रत्यक्षपणे येऊन पाहणी केली आहे। तसेच विद्यालयामध्ये लेफ्टनंट कर्नल साहेबराव शेळके यांच्या व्याख्यानाचेही आयोजन करण्यात आलं होतं। तरुणांच्या करिअरसाठी विशेष करून सैन्य दलातील विविध पदांसाठी मार्गदर्शन करत आर्मी स्कूल, स्नॅप स्कूल, राष्ट्रीय मिलिटरी स्कूल येथे प्रवेश मिळवण्यासाठी काय काय प्रक्रिया आहेत, एनडीए, एसएसबी, एसटीआय, टीईएस या परीक्षांसाठी आणि अग्निवीर योजना, मुले आणि मुलींसाठी भरती प्रक्रियेचे नियोजन, फिजिकल फिटनेस, योगा, व्यायामाचं महत्त्व यावर लेफ्टनंट कर्नल साहेबराव शेळके यांनी विशेष असं मुलांना मार्गदर्शन केलंय। तसेच या विद्यालयामध्ये योग शिबिर आणि एनसीसी ट्रेनिंग सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ही ग्वाही लेफ्टनंट कर्नल साहेबराव शेळके यांनी दिली आहे। तसेच एनसीसी ट्रेनिंग आणि विद्यार्थ्यांना त्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू असं मत विद्यालयाचे प्राचार्य भाऊसाहेब खरात यांनी व्यक्त केलंय। या कार्यक्रमाचे अध्यक्ष अहमदनगर जिल्हा बँकेचे माजी चेअरमन बाजीराव पाटील खेमनर, प्रमुख पाहुणे लेफ्टनंट कर्नल साहेबराव शेळके, सुभेदार गणपत ठाणगे, भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याचे विद्यमान संचालक इंद्रजित खेमनर उपस्थित होते। या कार्यक्रमाचे अध्यक्ष सूचना निवृत्ती डोके, अनुमोदन कुदनर सर, प्रास्ताविक प्राचार्य भाऊसाहेब खरात यांनी केले। आभार प्रदर्शन पोपट सोनवणे आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक हिले सर यांनी केले। तर कार्यक्रमासाठी सुशोभित अशी रांगोळी अक्षय डोके यांनी काढली। यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, गावातील ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने या प्रसंगी उपस्थित होते। नमस्कार, मी प्राचार्य खरात, वीरभद्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय साकूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर। आमच्या शाळेमध्ये चालू वर्षी शैक्षणिक वर्षामध्ये 17 महाराष्ट्र बटालियन अहमदनगर हे युनिट चालू करण्यासाठी लेफ्टनंट कर्नल साहेबराव शेळके, त्याप्रमाणे गणपतराव ठाणगे, सुभेदार हे या शाळेसाठी भेट देण्यासाठी आले होते। त्यांनी शाळेची आणि मैदानाची चांगल्या प्रकारे तपासणी करून आम्हाला ज्या अडचणी असतात त्या अडचणी त्यांनी आम्हाला समजून सांगितल्या आणि आम्ही त्या अडचणी असतील त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ही एनसीसी चांगल्या प्रकारे यशस्वी कशी होईल यासाठी मी प्रयत्नशील आहे। धन्यवाद। नमस्कार, मी लेफ्टनंट कर्नल साहेबराव शेळके, निवृत्त। आज मी इथे साकूरला माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेमध्ये व्हिजिट केली आणि मुलांना मार्गदर्शन केलं। विशेष करून मुला-मुलींना सैनिकी सेवा, राष्ट्रीय मिलिटरी स्कूल, एसपीआय औरंगाबाद, एसपीआय नाशिक, एनडीए आणि एसएसबी इंटरव्ह्यूबद्दल मार्गदर्शन केलं। साकूरची ही शाळा खूप मोठी शाळा असल्यामुळं मुला-मुलींची संख्या भरपूर आहे, म्हणून मुलांना फॉलोअप 5वी पासून सुरू करून 12वी पर्यंत अभ्यास करायला पाहिजे आणि बरोबर व्यायाम करायला पाहिजे आणि ह्या गोष्टी झाल्यानंतर त्यांना सैनिकी सेवेत जाता येईल। माझ्या ह्या सेमिनारचा उद्देश ग्रामीण भागातील मुला-मुलींना मोठ्या संख्येने सैनिकी सेवेत जाणं आणि जास्तीत जास्त संख्येने अधिकारी बनण्यासाठी हे अभियान मी चालवलेलं आहे आणि ह्या अभियानाचा निश्चितच ह्या विद्यार्थ्यांना फायदा होईल, मी आशा करतो। दुसरे असे की ह्या मोठ्या शाळेमध्ये एनसीसीचं ट्रेनिंग सुरू झालं पाहिजे। ह्या अनुषंगाने प्राचार्यांशी चर्चा करून त्यांचे ॲप्लिकेशन एनसीसी हेडक्वार्टरला प्रोसेस करून लवकरच ह्या शाळेवर एनसीसी प्रशिक्षण आम्ही सुरू करीत आहोत। त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये स्पोर्ट्स कॉम्पिटिशन, वृक्षारोपण आदी कार्यक्रम, योगा शिबिर वगैरे ऑर्गनाईज करणार आहोत। अशा प्रकारची चर्चा झाली तर ही जे सेमिनार आहे खूपच फायदेमंद राहील अशी मी आशा करतो। नमस्कार। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी अश्विनी पुरी, संगमनेर, साकूर।